आणि बुलेटिनच्या सुरुवातीला साताऱ्यामध्ये एक मोठी बातमी समोर येते। साताऱ्यात बनावट खत रॅकेटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाने धाड टाकलेली आहे। वडूज परिसरामध्ये कृषी विभागाने ही धाड टाकत कारवाई केली आहे। कोट्यवधी रुपयांचे बनावट खत तयार केल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर आता हा कारखाना सुद्धा सील करण्यात आलाय। साताऱ्यामध्ये बनावट खत रॅकेटवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। वडूज परिसरामध्ये कृषी विभागाने धाड टाकत या संदर्भातली कारवाई केलेली आहे। आता या अनुषंगाने अधिकचा तपास सुद्धा सुरू करण्यात आलाय। दरम्यान कोट्यवधी रुपयांचे बनावट खत तयार केल्याची बाब सुद्धा या तपासामधून समोर आली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। पाहूयात। ती एक धक्कादायक घटना समोर येताना पाहायला मिळते। कृषी विभाग आणि सातारा पोलीस यांनी ही कारवाई केलेली आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे लागणारी यंत्रणा आहे, औषधाची जी खत आहे ती बनवणारा कारखाना या ठिकाणी पोलिसांनी आणि या कृषी विभागाने जप्त केलेला आहे। आपण पाहतोय की ह्या शेडमधून आतमध्ये गेल्यानंतर एक किचन लागतं। या किचनमधून आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहतोय की कशा पद्धतीनं एक छोटासा रस्ता बनवलेला आहे आणि या रस्त्यातून आत गेल्यावरती खरा खेळ या ठिकाणाहून सुरू होतो। तो म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभाग आणि पोलिसांनी हा खतांचा मोठा साठा या ठिकाणी जप्त केलेला आहे। कृषी विभागाचे अधिकारी या ठिकाणी सध्या आहेत। आपण पाहतोय कोट्यवधी रुपयाचा हा माल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे बनावट खतं बनवली जात होती त्याचे हे पिशव्या आहेत की ज्या की या नावानं हे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावानं या ठिकाणी हे खतं विकली जात होती। विविध कंपन्यांची ह्या बॅगा ज्या आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा हा जप्त करण्यात आलेला आहे। आपण मॅडम काय सांगाल, तुमची ही कारवाई खूप मोठी आहे। कोट्यवधी रुपयाचा माल जवळपास आपण जप्त केलेला आहे। 2 गोडाऊन सील केलेले आहेत। काय सांगाल या संदर्भात? नमस्कार। आपण काही दिवसांपूर्वी टाकळवाडी सोसायटी फलटणमध्ये जी आहे तिथं आपल्याला काही बनावट खत सापडलं होतं आणि या बनावट खतामध्ये मग आपल्याला आपण सॅम्पलिंग केलं आपण त्याचं टेस्टिंग करून घेतलं आणि ते खरोखर बनावट असल्याचे आपल्या निदर्शनाला आलं। मग त्या अनुषंगानं आपण एसपी साहेब, कलेक्टर साहेब, सीओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ट्रॅप तयार केला, कारवाई हे केली आणि आपण चौकशी करत गेलो आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला हा फार मोठा साठा सापडलेला। इथं मोठ्या प्रमाणामध्ये DAP, MOP, झिंक फॉस्फेट अशी खतं म्हणजे क्लोरोफायरिफॉस अशी इन्सेक्टिसाइड खतं आणि जुवारी, त्यानंतर IPL, त्या व्यतिरिक्त इफ्को अशा ब्रँडेड कंपन्यांच्या बनावट बॅगा मिळून आलेल्या आहेत आणि ह्या बॅगामध्ये खतं भरून इथून विक्री केली जात होती आणि त्यामुळे मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे। हे रॅकेट 3-4 जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथून पुरवठा केला जातो शक्यता? शक्यता सर आपण आता वर्तवतोय फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ह्याची व्याप्ती असण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि अर्धा कोकणमध्ये ह्याची व्याप्ती असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण हे करतोय। LCBची टीम आणि जिल्हा परिषदचं भरारी पथक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि वडूज तालुका कार्यालय यांनी मिळून केलेली ही कार्यवाही आहे। किती लोकांना ताब्यात घेतले आतापर्यंत काय आहे का? आपण टाकळवाडी सोसायटीच्या 2 लोकांवरती आणि जो सप्लायर त्या सोसायटीचा होता त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेत, ते फरार आहेत। परंतु इथून एका संशयिताला आपण ताब्यात घेतलेला आहे। रात्री पंचनामा झालेला आहे। मध्यरात्री ही कारवाई झाली आहे आणि आता आपला सगळा माल सीज केलेला आहे। बाकीच्या ठिकाणची नावं अद्यापपर्यंत पुढे आलेली आहेत की नाही? LCBच्या चौकशीमध्ये आता बाकीच्या ठिकाणची नावं पोलिसांच्या थ्रू आपल्याला कळतील की कोणकोणत्या जिल्ह्यात सप्लाय झाला, ह्याचे सप्लायर कोण होते किंवा कोणकोणत्या दुकानांमध्ये याचा सप्लाय झाला किंवा हे झाला, तर अशा पद्धतीनं आपल्याला कळेल। LCBचा जसा जसा तपास होईल तसं आपल्याला लक्षात येईल। म्हणजे ह्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं सगळं रॅकेट पुढे येण्याची शक्यता ॲब्सोल्युटली शक्यता आहे। कदाचित बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याचं कनेक्शन असण्याची शक्यता आहे। हा एकंदरीत रॉ मटेरियल ह्याला कुठून येत होतं काही? तो आता आपल्या चौकशीचा भाग आहे की हा रॉ मटेरियल कुठून आणत होता किंवा काय, त्यानंतर इथं पॅकिंग तो कसं करत होता किंवा त्याला म्हणजे कशा पद्धतीनं पॅकिंग मशीन सापडलेली आहे, वजन काटा सापडलेला आहे, त्यानंतर मोठी त्यांनी जी आतापर्यंत विकली रॉ मटेरियलची रिकामी पोती सापडलेली आहे, त्याची संख्या हजारोंमध्ये आहे। रिकाम्या पोती